आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे। तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता। 7 वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलाय। चोरीच्या उद्देशाने लोणावळ्यामध्ये 2017 मध्ये एका जोडप्याची हत्या झाली होती। चोरीचे आरोप होते हे सिद्ध झाले नाहीत, म्हणून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सलीम शब्बीर शेख याची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती सध्या मिळतेय। तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, नेमकं काय घडलं होतं 2017 मध्ये आणि यांची निर्दोष मुक्तता करत असताना कोर्टाने नेमकं काय निरीक्षण दिलंय? प्रज्ञा, लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने 2017 मध्ये या जोडप्याची हत्या करण्यात आली होती। अत्यंत निर्घृण अशी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी अटकेत 2 जण होते, सलीम शेख आणि आसिफ शेख। यातला एक अल्पवयीन होता, त्यामुळे त्याला तेव्हाच त्याची मुक्तता करण्यात आली होती आणि सलीम शेखला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। आज या प्रकरणाचा संपूर्ण मोठा आणि अंतिम फैसला होता। 3 एप्रिलला ही सगळी घटना घडली होती। भुशी धरणाच्या मागच्या बाजूने जे काही डोंगर आहे तिथे सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुमरे जे इंजिनिअरिंग करत होते सिंहगड कॉलेजमध्ये, हे दोघं फिरायला गेले असता चोरीच्या उद्देशाने यांची हत्या करण्यात आली होती। मात्र आता हा चोरीचा उद्देश सिद्ध झाला नाही, त्यामुळे आता सलीम शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। खरं तर या प्रकरणात मोठी शिक्षा होईल अशी अपेक्षा होती, कारण हे जर प्रकरण बघितलं तर दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण होतं। मात्र ज्या पद्धतीने चोरीचा आरोप निर्दोष आरोप सिद्ध झाला नाही, त्यामुळे आता सलीम शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। कोर्टाचंही तेच म्हणणं आहे की याच्यात कोणीही एव्हिडन्स आम्हाला मिळालं नाही, त्यामुळे त्याची आम्ही निर्दोष मुक्तता करतोय। प्रज्ञा, आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, पण नेमकी हत्या मग कोणी केली, तो गुन्हेगार कोण याचाही तपास व्हायला हवा, हेही तेवढंच महत्त्वाचं। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।